आज आपण रिझनिंगमधील दिशाज्ञान या टॉपिकवरची माहिती अभ्यासणार आहोत. दिशाज्ञान या टॉपिकवरती IBPS जी एक्झाम घेते त्यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन्स विचारले जातात. TCSने जर एक्झाम घेतली तर 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात आणि MPSC सरळ सेवा या प्रत्येक एक्झाममध्ये हा पॉईंट खूपच महत्त्वाचा आहे. 1 ते 2 प्रश्न विचारलेच जातात. तर दिशाज्ञान या टॉपिकची आपल्याला बेसिक माहिती प्रथमतः असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी डायग्रॅम ड्रॉ करण्याची गरज नसते. आपण शॉर्ट ट्रिक्स आणि डिटेल्स या दोन्ही पद्धतीने दिशाज्ञान हा टॉपिक अभ्यासणार आहोत. दिशाज्ञान या टॉपिक शॉर्ट ट्रिक्सने अभ्यासणार आहोत. नॉन डायग्रॅम, नॉन डायग्रॅम अँड डायग्रॅम. डायग्रॅम कधी ड्रॉ करायची आणि डायग्रॅम कधी ड्रॉ करायची नाही याची मी तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगणार आहे. त्यापूर्वी आपल्याला काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या दिशा या घटकावरच्या माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना माहितीच आहे 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. मुख्य दिशा आहेत उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. त्यानंतर उपदिशा आहेत ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. त्याची एक ट्रिक्स आहे. लक्षात कशा ठेवायच्या? प्रत्येकाच्याच या ज्या सर्व दिशा आहेत तर त्या लक्षात राहत नाहीत. त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आ, द, न, प, वा, उई, पू या क्रमाने जर दिशा लक्षात ठेवल्या तर आपल्या सहजासहजी लक्षात राहतात. आ म्हणजे आग्नेय, द दक्षिण, न नैऋत्य, प पश्चिम, वा वायव्य, उ उत्तर, ईशान्य, पू पूर्व. म्हणजे ट्रिक्स काय झाली? आ, द, न, प, वा, उई, पू या पद्धतीने आपण दिशा या सहजासहजी लक्षात ठेवू शकतो. दिशाज्ञान या टॉपिकवरती आपल्याला दिशा माहिती असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पायथागोरस प्रमेयही महत्त्वाचं आहे. पायथागोरस प्रमेयाचं सूत्र आहे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. हे सूत्रही आपल्याला दिशाज्ञान या घटकामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण एक उजवा आणि एक डावा याच्यामध्ये एक उजवा किंवा एक डावा असा वळण घेत असतो त्यामध्ये 90 अंशाचा कोन होत असतो. म्हणजे आणि उजवा आणि डावा हे कसे ओळखायचे? तर आपण आपल्या हाताचा उजवा आणि आपण आपल्या हाताचा डावा वळण घेताना आपल्याला स्वतःच्या हाताचाच वापर करायचा आहे. उदाहरण सोडवताना तिथे व्यवस्थित सांगितलं जाईल. आज आपण आता मागील काही एक्झाममध्ये आलेल्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. कंबाईन ग्रुप बी प्रिलियममध्ये 2024मध्ये हा क्वेश्चन्स आलेला आहे. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला आणि तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती? आता मी प्रथमतः तुम्हाला डिटेल्स मेथडने सांगते आणि त्याच्यानंतर शॉर्ट ट्रिक्सने पण सांगणार आहे. हे एक्झाम्पल कसं लवकरात लवकर सॉल्व करता येते. अमर, आपण आता सर्वप्रथम पाहिलं की दिशा कोणकोणत्या आहेत? उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम या मुख्य दिशा आहेत. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर जातो. म्हणजे अमर इथे असणार आहे, अमर पूर्वेला असणार आहे आणि अमर पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर जातो. म्हणजे इथे 4 किलोमीटर तो पश्चिमेकडे गेला. त्यानंतर तेथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. उत्तर म्हणजे वरची दिशा.
इथे तो उत्तरेला 2 किलोमीटर अंतर चालत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर गेला. हे अंतरही आपल्याला सांगितलेलं आहे. 4 किलोमीटर पूर्वेकडे गेला म्हणजे इकडच्या साईडला गेलेला आहे. तो 4 किलोमीटर गेलेला आहे. अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. हे भरतचं घर आहे. भरतच्या घरी गेला तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती. आता आपल्याला या डायग्रामनुसार हे अंतर मिळेल. म्हणजे अमरचं घर होतं इथे पूर्वेला. तो असा चालत चालत इकडे गेलेला आहे. तो आता भरतच्या घरी इथे आहे म्हणजे अमर इथे आहे आणि आता इथलं अंतर विचारलं आहे म्हणजे त्याचं घर आणि तो जे काही अंतर आहे ते आपल्याला हे अंतर काढायचे आहे. म्हणजे आता किती किलोमीटर अंतर आलेलं आहे. इथे 2 किलोमीटर आहे म्हणजेच इकडच्या साईडला किती किलोमीटर अंतर येणार आहे 2 किलोमीटर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. अमर आणि त्याच्या घरामधील अंतर आहे 2 किलोमीटर. एवढी डायग्राम ड्रॉ करण्याची गरज नाही. आपण आता शॉर्ट ट्रिक्सने अभ्यासणार आहोत. एवढी डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि ही डायग्राम ड्रॉ करता करता आपला भरपूर वेळ गेल्यामुळं आपले बाकीचे क्वेश्चन्स सॉल्व करण्याचे राहतात. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट ट्रिक्स सांगणार आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे उ पू द प म्हणजे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. मग आपण प्रथमतः उ म्हणजे उत्तर, पू म्हणजे पूर्व, द म्हणजे दक्षिण आणि प म्हणजे पश्चिम याप्रमाणे आपण असं लिहून घेणार. त्याच्यानंतर प्रश्न वाचायचा. पश्चिमेकडील शाळेकडे तो 4 किलोमीटर गेला. मग पश्चिमच्या खाली 4 लिहायचा आहे. तेथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडे गेला म्हणजे उत्तरच्या खाली 2 येईल. त्यानंतर बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला म्हणजे 4 किलोमीटर लिहायचं आहे. आणि याच्यानुसार आता इथे कोणताही अंक दिला आहे. आता त्याच्या घर आणि अमर यामध्ये अंतर सांगितलं आहे. ज्यावेळेस अशा प्रकारे आपण लिहून घेतो सर्व तेव्हा ज्या विरुद्ध दिशा असतात त्यांची वजाबाकी करायची. विरुद्ध दिशा म्हणजे कोणत्या. विरुद्ध दिशा म्हणजे पूर्व आणि पश्चिम या काय झाल्या आहेत विरुद्ध दिशा आणि उत्तर आणि दक्षिण या काय आहेत विरुद्ध दिशा आहेत. विरुद्ध दिशांची वजाबाकी करायची. आणि त्याच दिशेत तीच जर दिशा आली तर त्यांची त्याच दिशेमध्ये जर समजा अंक आले, समजा पूर्वेमध्ये 4 आणि अजून 2 आले तर त्या सेम दिशामध्ये जर अंक आले तर त्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे. आता या पद्धतीने आपण विरुद्ध दिशांची वजाबाकी करायची. पूर्व आणि पश्चिम या काय आहेत विरुद्ध दिशा आहेत म्हणून आपण हे कट करून टाकणार आहे. आणि या पद्धतीने आपल्याला उत्तरेकडे 2 किलोमीटर हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी मेन्स 2024ला आलेला आहे. सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो सरळ 10 किलोमीटर चालतो, उजवीकडे वळतो व 4 किलोमीटर चालतो, परत उजवीकडे वळून 15 किलोमीटर चालतो व शेवटी उजवीकडे वळून 16 किलोमीटर चालतो. आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे. हे उदाहरण आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत आणि शॉर्ट ट्रिक्सने पण पाहणार आहोत. मी फक्त आता 1-2 उदाहरण तुम्हाला डिटेल्समध्ये समजावून सांगणार आहे. त्यानंतर आपण शॉर्ट ट्रिक्सचाच प्रत्येक एक्झामसाठी शॉर्ट ट्रिक्स ही लागू होते आणि त्याच ट्रिक्सचा आपल्याला एक्झाममध्ये उपयोग करायचा आहे. डिटेल्स मेथडने आपल्याला खूप वेळ जातो, ते वापरायचं नाही. फक्त 1 ते 2 उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी मी डिटेल्स सांगत आहे. त्यानंतर आपल्याला शॉर्ट ट्रिक्सच यूज करायची आहे. डिटेल्स मेथडने पाहूया आपण. सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे.
म्हणजे आपल्याला ह्या दिशा माहिती आहेत. इथे आहे पूर्व, इथे आहे दक्षिण, इथे पश्चिम आणि उत्तर. सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजेच इथे तो दक्षिणेला असणार आहे. तो सरळ 10 किलोमीटर चालतो, म्हणजे तो उत्तरेकडे गेला 10 किलोमीटर. उजवीकडे वळतो. आता जेव्हा उजवीकडे वळतो किंवा डावीकडे वळतो त्यावेळी आपण आपली उजवी बाजू आणि डावी बाजू यांच्या सहाय्याने आपण डायग्राम ड्रॉ करायची आहे. आणि अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना आपण ज्यावेळेस उजवीकडे वळतो, डावीकडे वळतो, त्यावेळी आपण आपलं जे पेज आहे ते आपण फिरवून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने आपण डायग्राम ड्रॉ जर केली तर आपली डायग्राम चुकत नाही. उजवीकडे वळतो म्हणजे इथून तो 4 किलोमीटर चालतो. परत उजवीकडे चालतो. आता इथे 4 किलोमीटर आलेला आहे. आता इकडच्या साईडने आपण पेज फिरवून घेणार आहे. 4 किलोमीटर उजवीकडे, परत उजवीकडे वळून 15 किलोमीटर चालतो. अशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ करायचे आहे. 15 किलोमीटर चालतो व शेवटी उजवीकडे वळून 16 किलोमीटर चालतो. 16 किलोमीटर चालतो. म्हणजेच हे अंतर झालेलं आहे आपलं, हे पूर्ण अंतर झालेलं आहे 16 किलोमीटर. आता इथे 10 आहे, हे अंतर आहे 15, म्हणजे आपल्याला इथे हे मिळालं 5 किलोमीटर. आणि हे अंतर आपल्याला दिलेलं आहे, हे आहे 4 किलोमीटर. आणि 16 वजा 4 म्हणजे किती मिळालं आपल्याला? 12 किलोमीटर हे मिळाले. आणि आता आपल्याला विचारलेलं आहे हे अंतर. आता अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न सोडवताना आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहिती असणं गरजेचं आहे. इथे काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणूनच पाया आपल्याला दिलेला आहे 12, उंची आपल्याला दिलेली आहे 5. इथे मी तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे सोडून दाखवते. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता आपल्याला कर्ण काढायचा आहे. पाया दिलेला आहे 12 अधिक उंची 5 किलोमीटर. 12चा वर्ग आहे 144, 5चा वर्ग आहे 25 बरोबर 144 अधिक 25 169 होतात. आणि 169 कर्ण वर्ग काढायचा आहे आपल्याला, म्हणून 169 हा 13चा वर्ग आहे, म्हणून आपलं उत्तर येतं 13 किलोमीटर. किंवा आपल्याला जर समजा तोंडी जरी पाठ असेल पायथागोरसचे प्रमेय त्रिकूट, तरी पण आपण करू हे एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकतो. पायथागोरसचे त्रिकूट काय आहे? 5, 12 आणि 13. एवढी जरी डायग्राम ड्रॉ केली असती तरी आपण इझिली हे आन्सर आपल्याला मिळाले असते. आता शॉर्ट ट्रिक्सने आपण सोडवणार आहोत हेच एक्झाम्पल. एवढी डायग्राम ड्रॉ करून आपल्याला सोडवण्याची गरज नाही. शॉर्ट ट्रिक्सने मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला, लिहून घ्यायचं आहे लगेचच. उ पु ड प लिहायचं आहे. उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो सरळ 10 किलोमीटर चालत जातो. किती? 10. उजवीकडे वळतो. ज्यावेळेस उजवीकडे वळतो त्यावेळेस आपण आपल्या हातांची दिशा घ्यायची आहे. उजवीकडे म्हणजे माझा हा इकडचा उजवा हात, तर 4 किलोमीटर उजवीकडे. परत उजवीकडे वळून 15 किलोमीटर. शेवटी उजवीकडे वळून 16 किलोमीटर.
अशा पद्धतीने आपण सर्व लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याला जेवढं काही वजा करता येईल तेवढं वजा करून घ्यायचं आहे. उत्तर आणि दक्षिण या दिशा विरुद्ध दिशा आहे. विरुद्ध दिशांची वजाबाकी होत असते. म्हणजेच आपण हे लिहून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ह्या 15 हे जे 10 आहेत मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. म्हणजेच 15 वजा 10 आणि 16 वजा 4. 15तून 10 गेले 5 आणि 16तून 4 गेले 12. आता जेव्हा अशा चिटकून चिटकून संख्या येत असतात, म्हणजे शेजारी शेजारी दिशांनुसार संख्या येतात, त्यावेळेस आपण असं जर जवळजवळ जर संख्या आल्या तर आपण काय करायचं आहे, पायथागोरसचं प्रमेय यूज करणार आहोत. म्हणजेच मी तुम्हाला आता सांगितलं कर्णवर्ग पायावर्ग. फक्त इथे डायग्राम ड्रॉ करण्याची गरज पडलेली नाही आहे या मेथडनुसार, शॉर्ट ट्रिक्सनुसार. मग 5, 12, 13 हे पायथागोरसचं त्रिकूट आपलं जर पाठ असेल तर मी आता तुम्हाला या पद्धतीने सॉल्व करून दाखवलेलं आहे. म्हणजेच आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 5, 12 आणि 13. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर शॉर्ट ट्रिक्सने आपण इझिली सॉल्व करू शकतो. म्हणजेच किती उत्तर आलं, 13 किलोमीटर.